आता भांडी घासून आहे. आज आहे धनत्रयोदशी. तुम्हाला सगळ्यांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथं फटाकडे वाजवायला सुरुवात केली पोरांनी. पहा असला वास येतोय ना फटाकड्याचा, त्या दारूचा. आता 2-3 दिवस संध्याकाळचं तर दार लावूनच बसावं लागतं, इतके फटाकड्याचा वास येतो. आणि इथं काय सगळ्यांची साफसफाई झाली. भाभी शाळेमध्ये जातात ना शिकवायला, टीचर म्हणून, तर त्यांना पण टाईम नसतो करायला. त्रास त्यांना सुट्टी आहे आपण. आणि आज आपल्याला अजून रांगोळी काढायला फटाकड्याचा आवाज आला बरं फटाकडे वाजवतात. आणि इकडं काय माझं काही काम चाललंय. साड्यांना लावलंय फॉल. आता ह्या कस्टमरच्या साड्या आहेत आणि हे ब्लाऊज झाले शिवून. हे पहा एका कस्टमरचे 6 ब्लाऊज होते, तर ब्लाऊज शिवून झाले. आता साड्यांना फॉल लावायचा आहे. 4 साड्या झाल्या, 2 साड्या राहिल्यात, आता तेवढ्या करते. आणि इकडे चाललंय फराळ आणि मोबाईल पण पाहायचं काम चाललेलं आहे. मध्ये मध्ये आम्ही पण येत आहे डिस्टर्ब करायला. आता मी कामावरते, नंतर बोलते पुन्हा तुमच्याबरोबर. हे पहा अशा पद्धतीने हा ना खूप मोठा पाट आहे हा. तर काकांनी मला ब्लाऊजचा तुकडा उरलेला होता ना, तर त्या तुकड्यातलं मला काकांनी हा पाट बनवून दिलेला आहे. तर अशी साडी ठेवली ना ती भरपूर फॉल लावून उरकतो, पटापट उरकतो फॉल लावायला. त्यामुळे मी हा पाट असा मांडीवरती ठेवते. त्यामुळे काय होतं, खाली जास्त वाकावं लागत नाही आणि पटापट फॉल लावून होतो. तर हा पाट असा घेतल्याने आता 4 साड्यांना फॉल लावून झालाय. व्हिडिओ काढायला जमलंच नाही, सकाळपासून लयच काम चाललेलं होतं. वाटत होतं काढावं जरा थोडंसं, पण वेळच नाही भेटला. त्याच्यामुळे आता काढते. फटाकडे वाजवायला सुरुवात झाली. आता दुपारचे 3:45 वाजलेले आहेत. पोरं फटाकडे वाजवतात. मला अजून रांगोळी काढायची, फरशी पुसायची भरपूर काम पडलेलं आहे. दीदीचं पण तिला चाललंय काम, तिला पण मदत करू लागायला द्यायचं. पण आता हे थोडंसं राहिलं, तेवढं पटापट आवरून घेते. तर शिलाईचं काम करत असल्यामुळे प्रत्येक सणाला माझं असंच असतं. प्रत्येक सणाला लोकांची सणाचे काम आवरत असतात आणि माझं शिलाईचं काम चाललेलं असतं. त्यामुळं मग काम आवरलं, शिलाईचं काम उरकलं नाही की तिथून पुढं मग इतकं काही पटापट मला ती कामं करावं लागतात घरात. तर असं आहे. आज कपडे पण भरपूर होते. कपडे सकाळ जमल्यासारखं झालं होतं, पण तरी म्हटलं आज संध्याकाळी द्यायचे हे कपडे. माझे तर साडीवरचा अजून ब्लाऊज पण शिवला नाही. मला तर माझ्या साडीवरचा बहुतेक दिवाळीच्या दिवशी शिवावं लागेल, कारण अजून कस्टमरची एक नऊवारी साडी आणि एक ब्लाऊज राहिलेला आहे शिवायचा. तर ते पण शिवायचं. तर आता त्याला उद्याचाच दिवस जाणार आहे, कारण आता हे 2 साड्या आणि एक ब्लाऊज शिवले तेवढे बुक लावून घेणार. ती कस्टमर इकडे संध्याकाळी न्यायला, तोपर्यंत बाकीची कामं घेणे आणि नऊवारी साडी उद्या शिवून माझा ब्लाऊज दिवाळीची दिवशी शिवून. बाकीची कामं देवीला पण मदत करावं लागते, दिवाळी वगैरे बनवायची. कारण दिवाळीच्या दिवशी 5 पदार्थांचा तरी नैवेद्य देवाला ठेवलंच पाहिजे. त्यामुळे सगळ्याच गोष्टी करायच्या असतात, सगळ्या गोष्टींची घाई असते आणि त्या केल्या बी पाहिजे. त्याच्यात आनंद पण असतो. काहीच नसताना पण चांगलं नाही आणि खूप सारं फक्त तेच करत राहणं पण चुकीचं आहे. तर माझं पहा हे असं दरवर्षी काम चाललेलं असतं. आता मी पटापट फॉल लावून येते साड्यांना आणि ब्लाऊज लावून येते आणि संध्याकाळची तयारी करते. तर पुन्हा संध्याकाळी मग मला रांगोळी वगैरे काढण्याची काय चला. आत्ताशी माझं काम आवडलंय शिलाईचं. तर एका कस्टमरचे 6 साड्या आणि 6 ब्लाऊज होते. ते 1 ब्लाऊज आणि 4 साड्या मी त्यांना पहिले दिलेल्या आहेत. आणि आता आहेत आपल्याकडे 2 साड्या आणि 5 ब्लाऊज त्यांचे. तर ते झालेले आहेत. आता अजून एका साडीला फॉल लावायचा राहिला आहे, पण तो दुसरा आहे. तर त्यांचं मी उद्या करणार आहे. आता खूप दमल्यासारखं झालं आहे. तर हे पहा, ह्या 2 साड्यांना फॉल लावून झाला आहे. ही एक आणि ही एक. आणि हे ब्लाऊज पण शिवून झाले आहेत. हा 1, हा 2 आणि हे 3 आणि
हुक लावून ठेवले होते. हा एक 4 आणि हा एक 5 आणि हा एक आहे 6 आणि एक त्यांना 4 साड्यांबरोबर दिलेलं आहे. तर हे 6 ब्लाऊज आणि 6 साडी एकाच कस्टमरचे होते, तर ते आज पूर्ण झाले. एक साडी एक ब्लाऊज आणि एक साडी आणि एक नऊवारी साडी त्याची. तर हे राहिलेलं आहे, तर आता ते उद्या करणार आहे मी. तर आता पहा सगळं काम आवरता मला 5:30 वाजलेत. ते सकाळी ना मेहंदी लावली होती, केस खूप पांढरे झालेत म्हणून, आणि केस पण धुतले होते मेहंदी लावल्यानंतर. तर दिवसभर ओलेच होते केस, पण आता विसरले नाहीत अजून. आणि तशा घरी ना आमच्या बांधकाम चाललेलं आहे, म्हणजे झाले बांधकाम, आता फरशी बसायचं काम चालले. तर ते फरशी कटिंग करतात ना, तर त्याचा आवाज येतो मशीनचा. तर अशा पद्धतीने आता हे मी करून ठेवते पिशवीमध्ये आणि बाकीचं काम आवरून घेते आता.